ब्लॉग असणार आहे आणि हा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण आम्ही शिफ्ट होतोय नवीन घरात. कुठे? खारघरला. आणि आम्ही एक्सायटेड तर खूप आहोत कारण मी शिफ्ट होणार आहोत, पण काय माहिती रडायला पण येत आहे कारण इथे आम्ही 10-11 वर्ष राहिलो आणि इतके मेमरीज आहेत, इतके मेमरीज, फोटोज, व्हिडिओज. तर मला खूप असं वाटतंय की कसं जायचं इथून सोडून वगैरे, पण एक्साइटमेंट तर आहे. आणि उद्या आमच्या घरात पूजा आहे, पण आज आम्हाला इतकी कामं आहेत आणि आता आम्ही डीमार्टला चाललो. बोल काय? डीमार्टला सामान. आणि मग आम्ही रांगोळ्या वगैरे काढायला जाणार आहोत, ते आम्ही ब्लॉगमध्ये घेऊ. म्हणजे ते मी माझ्याचसाठी घेणार आहे कारण नंतर मी जेव्हा ते बघेल तेव्हा खूप असं छान वाटेल. गाईज, आता आम्ही मार्केटमधून येऊन खूप टाईम झाला आणि आता आम्ही जाणार आहोत थोड्या वेळात नवीन घरी रांगोळी काढायला. आणि माझा दादा आलाय, तो येऊन झोपलाय पहिला बघा. आता मी असंच टाकणार आहे युट्यूबला सगळ्यांना बघूया. आता मारत होता, आता ब्लॉग चालू केल्यावर गप्प बसला. मी टाकणार दादा. हाय गाईज, हाय आम्ही पहिल्यांदाच आलेलो मेट्रोनी आणि नवीन ब्लॉगचं उद्या ओपनिंग आहे आमच्या, तर त्यासाठी रांगोळ्या वगैरे मेकिंगसाठी आम्हाला बोलवलं आहे. पण बघा आमचे कसे हाल चालवले आहेत, आम्हाला चालत एकही ऑटो मिळत नाहीये आणि बोजी घेऊन चाललेलं आहे. वजन घेऊन चालायला लावलेलं आहे. अशा आम्हाला खूप म्हणजे खूप त्रास दिलेला आहे सोनटक्के फॅमिलीने. काय बोला यावर आपण काय बोलाल? एनी कमेंट्स? माझी चूक आहे का ऑटोने मिळत? चाला तुमच्या चांगल्यासाठी माहिती आहे का, म्हणजे तुमचं आरोग्य असं नीट राहायला पाहिजे. घरी पण आमचं काम करून भांडे घासून. ही व्हिडिओ मम्मीसाठी. रांगोळी काढायला चाललोय. कसं वाटतंय तुला घरी शिफ्ट करायला? खूप छान आणि ब्लेस आणि नवीन घरासाठी खूप खूप आनंदित. आणि तुला घराची आठवण? हो, त्या तर राहणारच खूपच. आता आम्ही रांगोळी काढणार आहोत. सो आता आम्ही इथे रांगोळी काढत आहोत आणि आम्हाला खूप मोठी रांगोळी काढायची आहे आणि आम्हाला खूप जास्त टाईम लागणार आहे, पण आम्हाला फॉर द फायनल एक्साइटमेंट पण तेवढीच. फायनल रिझल्ट बघायला थांबा. 3 तासानंतर आमची रांगोळी कंप्लीट झाली आहे. आणि ती रांगोळी काढता काढता आम्हाला खूप तारीफ भेटले, खूप कॉम्प्लिमेंट्स भेटले. खूप जास्त. आणि आम्हाला सगळं आवडलं. आता रांगोळी बघतो रांगोळी. असं आम्ही इथे 100% फॅमिली, आमचं रूम नंबर आणि वास्तुशांती वगैरे सगळं लिहिलं आहे. आता मी फायनली तुम्हाला माझं घर दाखवते. हे बघा, ही इतकी सुंदर रांगोळी माझ्या मावशी आणि चाचीनी बनवली आहे. सो ही माझी मावशी आणि ही चाची आणि मम्मी आणि हा मामा. याला ओळखता? हां. सो आता फायनली हे बघा, ही स्वामींची फ्रेम जी इतकी छान एकदम रिअलिस्टिक वाटते. असं वाटतच नाही की ती फ्रेम, असं वाटतं साक्षात ते आहे. हा आमचा देवारा. इथे गणपती बाप्पा आहे आणि हा हॉल. आणि मी असे वरती माझे सॉफ्ट टॉयज वगैरे ठेवले. हे किचन आणि इथे सगळी उद्याची तयारी करून ठेवली आहे मम्मीने. आणि हे बघा किती छान डेकोरेट केलंय, इतकं सुंदर दिसतंय ना.
व्हिडिओपेक्षा रिअलमध्ये अजून जास्त सुंदर वाटतंय. आणि हा वेट म्हणजे माझा फेवरेट बेबी पिंक कलर. मला हा कलर इतका आवडतो. आता आम्ही निघालोय घरी जायला आणि उद्या लवकर आवरून यायचंय. हे दोघं तिघं पण बाकी ही माझी मम्मी अशी ओरडत असते आणि वेळ आली तर मम्मी मारत पण असते. सो हा माझा आजचा लुक आहे सकाळचा. आणि मी नऊवारी घातली आहे आणि ही माझी बहीण. अशा आम्ही दोघी दिसतोय आणि मला मी जाम छान वाटते असं. म्हणजे माहिती आहे स्वतःची तारीफ नाही केली पाहिजे पण मी छान दिसतीये. असं वाटतं मी खूप जास्त सेल्फ ऑब्सेस्ड होत चालली आहे. बट ठीक आहे ना, चांगली गोष्ट आहे. आणि आता आमच्या घरी पूजा चालू होतीये आणि पाहुणे सगळे संध्याकाळी येणार आहेत. घरटे सजले साजरे बरे सुख हे फुलले आजरे भरले घर हे आनंदाने मन हे गाते गीत तुझे ऐकना. ला 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 प्रेम गीत छेडितो पुरात पारवा. ऐक साजणी या खुळ्या क्षणी. आरोग्यमाविदां समदवयं धनधान्यं पुत्रलाभ क्षतसंवत्सरं दीर्घमायुः. किचनमध्ये तिकडे नमस्कार कर. स्वरा इथे नमस्कार कर. अवायामि स्थापयामि नमः. अवायामि स्थापयामि नमः. अवायामि स्थापयामि. नाव काय घेतलं मी ऐकलं नाही. नाही मी बोलले कुठून नाव घेतो म्हणून. जोरात जवळ घे जवळ घे. संसार करता करता करायचंय मला परमार्थ. संजय रावांचं नाव घेते. श्री स्वामी समर्थ. आम्ही ऐकलेले आहोत. कड्याला दयाची वाटी पूनमला केली संसारासाठी. सो ही माझी बेस्ट फ्रेंड समीक्षा आहे आणि माझा फ्रेंड आहे हा व्हिडिओ में. हा बिचाऱ्याने खूप मेहनत केली आहे माहिती आहे. आणि स्पेशली माझ्यासाठी वडापाव घेऊन आला चोरीचा. आणि आता एवढा परेशान केला नाही आणि याला ॲड्रेस भेटत नव्हता एक. मला वर जाऊन परत बाकी एक मिनिट मला विचारायचं मी कशी दिसते. रे वो रिएक्शन इधर दे ना. कैसे देख रहे हो. मस्त. बस बापरे लय चांगली दिसते. मस्त मस्त छान. रिअल वर्ड्स बाहर पैसे दिले हिने पैसे दिले असं बोलायला म्हणजे. हाँ एक्चुअली पैसे वैसे नहीं दे. क्या पोज मारा है. ओह ये नहीं लगा. अबे बच्चे डर रहे हैं. मत कर ऐसा. रात को नींद नहीं आई मुझे. हाँ ना पापा ने आ जाए. हम बारात लेके जाएंगे. आधी माझ्या मोठ्यावर काम चालू नाही आहे. बेडरूममध्ये जावं. नाही मग जाऊ दे ना. आता तर मला याच्या उघडं बोलायचं. एक मिनिट आतमध्ये सारखा. काल प्लॅनिंग केलं होतं. कुठं आता किती
हा माझा सेकंड लुक आहे. तुम्ही ड्रेस पूजेसाठी घेतला होता, आत्ता घातला. आणि मला अजून पण शूट करायचं होतं, पण मला जमलंच नाही करायला. फोनच नव्हता. आता आता आमच्या इथे भजन चालू आहे. बघू त्याची जर शूटिंग केली तर मी याच्यात टाकेल. दोस्त आहे. गाइस पता नहीं कौन देखने वाला है गाइस, हाँ लेकिन है गाइस कोई तो हम ही देखने वाले हैं सीरियस गाइस है, हम ही हाँ, देखने तुम वाले लोग ही हैं। देखने वही वाले हो, हम ही तो तुम देखने लोग को वाले हैं, देखना फिर भी गाइस पड़ेगा। हाँ हाँ ओके जबरदस्ती देखेंगे लेकिन बिचारा माहिती किती मेहनत करून आलाय माझ्यासाठी. वैतागुन आले वैतागुन। एवढं मॅच खेळायला गेला. पढ़ाई करो, पढ़ाई 10th के बोर्ड ज्यादा पढ़ाई करो। अरे 12वीं के रे, हाँ सॉरी 12वीं के बोर्ड। उसको वापस 10th देनी है. ये कट कट टिक किसको टू किसको 5:30 वाजता माहिती मी घरी पोहोचलोय आणि मी आता आणि तरी अर्धा तासात आवरून आलाय. ए उधर किधर जा रही है? इकडे जायचंय. वाव यार अरे हाय तर कर. क्रेजी। हाय हेलो 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 हाय गाइस हाय एवरीवन। इसको मैंने नहीं किया आज भी लाइक वीडियो सर हां ना ये बोल कसं वाटलं हर्ष तुला घर? एकदम एकदम छान असं एक्सप्लेन नाही करू शकत, इतकं भारी बनवलं एकदम असं एकदम मॉडर्न घर एकदम पीस आहे घरामध्ये पीस। हां हां स्वरा मॅडमने बनवलंय। मी नाही हा बनवलं. म्हणजे डेकोरेट स्वरा मॅडमने केलं। आता सगळे पूजा वगैरे झाली आणि आम्ही झोपायला आलोय. खूप झोप आली आम्हाला. जाम दमलोय, पाय दुखतायत. खूप काम केलं, खूप मस्ती केली, खूप एन्जॉय केलं. आणि अजून पण खूप गोष्टी झाल्या, पण त्या व्हिडिओमध्ये म्हणजे व्हिडिओ काढताच नाही आली तेव्हा. तर मग आता आम्ही कोणाशी बोलत नाही, मी ब्लॉग काढते. तर आता आम्ही झोपतो आणि आम्ही फर्स्ट टाइम ह्या घरात झोपतोय. तर एक्साइटमेंट अलग ही है. अजून काय सांगायचं होतं? अजून खूप म्हणजे खूप मजा आली आज, खूप जास्त. आणि म्हणून मी हा ब्लॉग काढला की नंतर बघून मग आम्हाला खूप छान वाटलं. मेमरीज तरी सगळं नाही घेता आलं ब्लॉगमध्ये, कामं होती. चलो बाय बाय.